दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा नेमकी कुणाकडे जाणार यावरून जोरदार चर्चा रंगली। तसंच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरूनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांची वेगवेगळी विधानं सध्या चर्चेत आहेत। अजित पवारांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्या शपथविधी सोहळ्यावरूनही राजकीय चर्चा झाली। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांकडून सुनेत्रा पवार यांचंच नाव घेतलं जात आहे। त्यातच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या 15 दिवसात होणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस इथं आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून पार्थ पवार आणि जय पवार हेही पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पोहोचलेत। एकीकडे या भेटीची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पुढील 15 दिवसात होणार असल्याची माहिती आहे।